हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं. तर आज आपला हा 18 दिवसांच्या अध्यायाचा प्रवास पूर्ण होणार. 18 दिवस 18 अध्यायाचा आपला उपक्रम होता, तर पूर्ण होतोय तो. 18वा अध्याय पाहूया. तर आधी आपलं मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊ. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊया. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम चालवला. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या ग्रुपला प्रणाम करते. आणि तुम्ही पण इथे ना सगळे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आता आपला आजचा 18 अध्यायांचा प्रवास हा पूर्ण होतो. आजचा अध्याय झाला की तर ना त्याच्या हा क्लास संपला की गडबड होते, पण त्याच्या आधीच आपल्या ऍडमिन रेश्मा माताजी, आपल्या को-होस्ट योजना माताजी आणि पण म्हणजे आम्हाला बरीच सपोर्ट करणारी टीम असते, ज्यांच्या ना मदतीशिवाय हे एकट्याने काही हा उपक्रम होत नाही. त्यामुळे या सर्वांना प्रणाम करते की ज्यांनी येऊन ना त्या सेवेचा आनंद दिला. आणि तुम्ही पण अवश्य कृष्णांशी जोडलेले राहा. आमची ही जी लिंक आहे ही मित्र परिवार कुटुंबीय ह्यांच्यामध्ये शेअर करू शकता, की जेणेकरून जो आनंद तुम्हाला मिळाला तो त्यांनाही मिळू दे, ते पण कृष्णांशी जोडले जाऊ दे. आणि व्हॉलेंटियर्स वगैरे बनायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही आमच्या माताजींना, योजना माताजी, रेश्मा माताजी यांना मेसेज करा आणि अवश्य तुम्ही आमच्या ह्या कुटुंबात जोडले जाऊ शकता. तर आता पाहूया. आता आजच्या अध्यायाचं नाव काय? मोक्ष संन्यास योग. ऍक्च्युली कसं आहे ना, बऱ्यापैकी आज जे कृष्ण सांगणार आहे हे आपण आधी पाहिलेलं आहे. आज आता फक्त की नाही म्हणजे कसे हे गुण असतात हे सगळ्यावर आपल्या प्रभाव टाकतात, हे पुन्हा कृष्ण अजून बघूया जरासं. म्हणून ह्या मायेपासून आपण जरासं सांभाळून राहायचं असतं. आपण कृष्णाचे झालो की ही माया आपल्यावर काम करत नाही. तर बघूया आता. माताजी घ्या पुढे की काय ह्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. तर ह्याचं नाव गीतेचा निष्कर्ष म्हणतायत बघा प्रभुपाद स्वामी, आणि ह्याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. तर श्री श्री राधा गोविंद यांना प्रणाम करू आपण. प्रभुपाद स्वामी यांना प्रणाम करूया.
कारण प्रभुपाद स्वामींनी हे जर का आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना केली नसती ना, तर आपण आज एकमेकांच्या समोर नसलो असतो. आता कालचा जो अध्याय होता ना, त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण? तर की कशी माणसाची श्रद्धा ही 3 प्रकारची असते. किंवा मग कृष्ण काय अर्जुन काय विचारतो, की जे अनधिकृत उपासना करतात. आपण पण पाहतो बघा, की असे कुठून काहीतरी अचानक येतं, जे शास्त्रांमध्ये वगैरे काही नसतं आणि अचानकच कोणतरी येतं, काहीतरी पद्धत पाडतं, मग आपण पण करायला लागतो. हां, ऐकलं असेल बघा, लाट आल्यासारखं काहीतरी येतं. तर जिथे काही त्याला आधीचं म्हणजे परंपरा वगैरे असं काही नसतं. तर जे शास्त्रांमध्ये लिहिलेलं नाही, मनाचं अशी जी उपासना करतात त्यांचं काय होतं? मग कृष्णाने सांगितलं, की प्रत्येकाची श्रद्धा ही 3 प्रकारची असते. तो ज्या गुणात स्थित आहे ना, सत्व, रज किंवा तम, त्या गुणांप्रमाणे त्यांची श्रद्धा असते. मग ही गुण फक्त आपले श्रद्धाच नाही, तर तुम्ही काय प्रकारचं अन्न खाता, काय यज्ञ करता, काय दान करता, काय तप करता, ह्या सगळ्यावर प्रभाव टाकत असतात. मग आपण बघितलेलं ते. आणि मग ओम तत्सतचा अर्थ बघितला होता आणि कृष्णाने शेवटी सांगितले, की अशी जर का तुम्ही अनधिकृत उपासना करत असाल ना, तर ती म्हणजे अनित्य असते. म्हणजे तुम्हाला ह्याही जन्मात त्याचा काही लाभ नाही आणि पुढच्याही जन्मामध्ये काही त्याचा लाभ होणार नाही. हम्म. ओके. आता आजच्या अध्यायात बघूया काय सांगितलं. माताजी घ्या पुढे. हा. आता आजच्या अध्यायामध्ये कर्म कर्मयोगाद्वारे बंधनातून मुक्तता कशी करायची, हा बघूया. आपण ते सांगितलंय कृष्णाने, की कशा प्रकारची आपली कर्म हवीत, की ज्यामुळे आपण ना फळ मध्ये पण अडकणार नाही आणि भगवंतांकडे जाऊ शकू. मग कोणतंही कर्म करायला 5 घटकांची आवश्यकता असते. ते 5 घटक कुठले ते बघू. मग कसं 3 गुण ना सर्व काही नियंत्रित करतात, ते काही श्लोकांमध्ये कृष्णाने सांगितलंय, ते पण आपण बघू. हा. मग पुन्हा एकदा वर्णाश्रम पद्धतीचं ध्येय काय आहे ते जरा बघायचंय. की कशासाठी कृष्णाने ही वर्णाश्रम पद्धती निर्माण केली असेल. आणि मग जरासं गोपनीय ज्ञान दिलेलं आहे कृष्णाने, की कुठले गुण असल्यावर तुम्ही काय म्हटलं जाणार वगैरे. आणि मग कृष्णाने शुद्ध भक्तीविषयी सांगितलेलं आहे, की जर का कृष्ण भावनेत असाल तर काय. आणि इथे जो निष्कर्ष म्हणून लिहिलाय ना, तो संजयाने दिलेला निष्कर्ष आहे. तो पण बघूया. हा माताजी घ्या पुढे. वाचा माताजी. हरे कृष्ण। संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेश, हे केशी निषूदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे। हरे कृष्ण। हा. तर आता ना अर्जुन काय म्हणतोय, हे महाबाहो ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे काय? तर इंद्रियांचे स्वामी. हा. मग ज्यांनी ही सगळी आपली जी इंद्रिय आहेत ना, ही त्याचे स्वामी कोण आहेत? भगवंत आहेत, कृष्ण. जर का आपण ती ना त्यांच्या सेवेमध्ये जोडून टाकली, तर मग ती इकडे तिकडे वाईट कामांमध्ये अडकणार नाहीत. हा. त्यामुळे ऋषिकेश म्हणून संबोधतायत, की आता माझी ही जी त्याने काय आहेत कृष्ण हे जाणलेलं आहे, की आता कृष्णा, ही जी माझी इंद्रिय आहेत ना, ही तुझ्यामध्ये जोडलेली राहू देत. हा. कसा हाक मारतोय त्यामुळे ऋषिकेश. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, की ही इंद्रिय ही त्यांनी दिलेली आहेत, मग त्याचा आपण थोडाफार तरी त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या आनंदासाठी वापर करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पहा आपल्याला किती आनंद मिळतो. हा. आणि काय म्हणतोय, हे केशी निसूदन. केशी आहेत ना,
म्हणजे कृष्ण लहान होते वृंदावनात म्हणजे गोकुळात वगैरे, तेव्हा हा केशी नावाचा एक राक्षस पाठवला होता. घोडा होता मोठा. तर तो जो केशी होता ना, त्याला भगवंतांनी मारलं होतं, वध केला होता त्याचा. म्हणून भगवंतांना अर्जुन इथे केशी निषूदन म्हणतोय. अं, मग आहे ना, इथे अर्जुनाचं म्हणणं आहे की आपल्या पण मनामध्ये ज्या या प्रश्नांचा असा हा संशयाचा घोडा असा वर उसळत असतो ना, त्याला भगवंतानी आता हे करू दे. म्हणजे माझ्या पण हृदयातलं हे सगळं संशय आणि दुःख वगैरे ह्याचं जे उठणारं हे वादळ होतं ना मोठ्या एका घोड्यासारखं, ते बाजूला केलेलं आहे ना, ते पण भगवंतांनी निषूदन म्हणजे संपवून टाकू दे. आणि ऑलरेडी ते त्यातनं अर्जुन तर बाहेर पडलाच आहे, म्हणून तो हाक मारतोय की तुम्ही पण ते माझ्या पण मनाला तुम्ही शांत केलंय. तर केशी निषूदन म्हणून हाक मारतोय. आणि काय म्हणतोय, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. अर्जुनाला ना त्याग आणि संन्यास ह्याचं तत्व जाणण्याची इच्छा आहे की त्याग कशाला म्हणतात आणि संन्यास कशाला म्हणतात. तर पाहूया आपण हा आता कृष्ण काय सांगतात, त्याग कशाला आणि संन्यास काय. माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. काम्यान काम्यानां कर्मणान्यासन् सन्न्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागौ विचक्षणा. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्यांच्या फळाचा त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हरे कृष्ण. आता संन्यास म्हणजे काय असतो सांगा. तर मी भौतिक इच्छांसाठी काही करणार नाही, म्हणजे मी पैसे कमावणार नाही वगैरे. हम्म. किंवा मी हे वापरणार नाही, मी त्याने प्रवास करणार नाही. हा, असं की ज्याच्यामुळे मला नाही त्याच्यामध्ये गुंतवायचं, ह्याला संन्यास असं म्हटलं जातं. पण या- बुद्धिमान कुणाला कृष्ण म्हणतायत, तर जे आपल्या सर्व कार्यांच्या फळाचा त्याग करतात. म्हणजे तुमची जी कर्तव्य आहेत, जी तुम्हाला करावी लागणार आहेत, ती तुम्ही करा. पण हे जीवन जगताना ना, आपण जे काय करतो ह्याचं जे कर्मफळ आहे ते आपण भगवंतांना अर्पण करायला पाहिजे. ओके. म्हणजे सर्व फळांचा सर्व कार्यांच्या फळाचा त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असं म्हणतात. म्हणजे अशाची हळूहळू तुमच्यामध्ये मग वैराग्य येत जातं आणि मग ते टिकतं. अचानक उठून जर का तुम्ही ह्या संन्यास वगैरे घ्यायचा प्रयत्न केला ना, तर तो टिकेल ह्याची गॅरंटी नसते. पण तुम्ही जेव्हा भक्तियुक्त कर्म करता, कृष्ण भावना भावित जीवन म्हणतात ह्याला, की तुम्ही जे काय करताय त्याच्यामध्ये तुम्ही ठाम असता की मी कृष्णाचा नित्य दास आहे. त्यामुळे जे काय करतोय कृष्णा ही तुमची कृपा आहे आणि तुम्हाला समर्पित आहे. हा, मग अशा वेळेस काय होतं, ह्याला म्हणतात की तुम्ही तुमच्या कर्म फळांचा त्याग करताय. ह्याला म्हणायचं त्याग. आणि तुम्ही भौतिक जीवनापासूनच त्याग म्हणजे संबंध तोडून घेताय, तर त्याला म्हणायचा संन्यास. हा, पण आता इथे आपण ह्याचा उपयोग आता इंटरनेटचा, ह्या स्मार्टफोनचा भक्तीच्या शिकण्यासाठी, भगवंतांची ही वाणी समजून घेण्यासाठी करतोय, तर ते चांगलं आहे. त्याच्यापासून मग आपण भक्तीमध्येच जोडलो जातोय ना. ओके. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. त्याजन् दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. हरे कृष्ण. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे.
परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे, यज्ञ, दान, तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. हरे कृष्ण. आता हा मग इथे कृष्ण सांगतायत की काही विद्वज्जन काय घोषित करतात की तुम्ही सगळ्या सकाम कर्मांचा त्याग करून टाका. म्हणजे ह्या भौतिकतेपासून अलिप्त व्हा. वैराग्य किंवा संन्यास. मी काही करणार नाही. मी वनात जाईन, मी एकटा राहीन वगैरे असं. पण हे प्रत्येकाला शक्य नसतं. तर इथे कृष्ण सांगतायत की काही जण असं घोषित करतात की तुम्ही सगळ्या म्हणजे सकाम कर्म ज्यामध्ये तुमच्या काहीतरी कामना आहेत त्यांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे. पण प्रत्येकाला हे शक्य नसतं आणि कृष्णांचं तर स्पष्ट मत आहे की तुम्ही तुमच्या कर्तव्य ही केलीच पाहिजेत. मग पुढे म्हणून सांगतायत बघा, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान आणि तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. म्हणजे जरी तुम्ही संन्यास घेतलात, तुम्ही वनात वगैरे गेलाय, तरी सुद्धा तुम्ही यज्ञ, दान आणि तप ह्या कर्मांचा त्याग करू शकत नाही. मग आपण कसा करू शकणार सांगा? पुढे पण सांगितलंय. हा लक्षात ठेवा, यज्ञ, दान आणि तप ह्या कर्मांचा कधीही त्याग करायचा नाही. थांबा त्याची पुढे. यज्ञदानतपः कर्म यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानन्तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि तप ही कर्मे तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. हरे कृष्ण. पहा ही जी कर्म आहेत ना, यज्ञ, दान आणि तप ह्यांचा तुम्ही कधीच त्याग करू शकत नाही. करायचा नाहीये कृष्ण म्हणतात. ही कर्म महात्म्यांना पण पवित्र करतात. मग जे महात्मे म्हणजे कोण, जे भगवंतांचे अतिशय शुद्ध भक्त आहेत त्यांना पवित्र करतात. मग ती आपल्याला पण करावीच लागणार की नाही, किती हे उच्च कोटीचे असे त्यांचे हे आहेत, फळ आहे. त्यामुळे आपण आहे ना, यज्ञ, दान आणि तप ह्याचा कधीही त्याग करायचा नाही. यज्ञ म्हणजे काय, तर कलियुगाचा हरिनाम जप हाच यज्ञ आहे. आपण आपल्या माळा नक्की पूर्ण करत चला, मन लावून जप करा. हं? दान, आता कालच म्हटलं तसं ना, आपण पाहिलं होतं की आपण अवश्य प्रयत्न करायला काय पाहिजे की आपण दान करू. आणि हर एक प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे करू शकता, फक्त सत्पात्री सात्विक दान करा की त्याचा पुढे योग्य उपयोग होईल, केला जाईल. बाकी मी म्हंटल तसं गृहस्थ आश्रमावरच उरलेले 3 आश्रम अवलंबून आहेत. त्यामुळे आपण दान हे करायला हवं. आजूबाजूच्या प्राण्यांना वगैरे जरा खायला घाला. तर यज्ञ, दान आणि तप 4 भक्तीची नियामक तत्व पाळा. आणि पण काल आपण वाणीचा तप, शरीराचा तप पाहिलं होतं. हे सगळं जरा पुन्हा एकदा ऐका आणि अवश्य त्यासाठी म्हणजे जे शरीर भगवंतांनी दिलंय, जी बुद्धी, मन हे सगळं भगवंतांनी दिलंय. हे शरीर, पुन्हा सूक्ष्म शरीर हे सगळं जरा त्यांच्यासाठी वापरून पहा. त्यामुळे यज्ञ, दान आणि तप ह्याचा आपण कधी त्याग करायचा नाही. आता इथे ना ती ही दक्ष प्रजापतींचीच गोष्ट सांगितलेली आहे. आठवते ना तुम्हाला, आपण बघितली होती बघा, की आता ही गोष्ट खूप मोठी आहे. ह्याच्यामध्ये रामायणामध्ये तुलसीदासांनी तर खूपच सुंदर मोठी सांगितली आहे. तेवढी आपण डिटेल नाही पाहणार. पण बघा की कुठल्याही यज्ञाचा ध्येय हे भगवंतांच्या संतोषाप्रित्यर्थ हवं, की आणि समाज कल्याण हवं, की मनुष्यांचं, ह्या पृथ्वीचं, ह्या समाजाचं कल्याण असं ध्येय हवं. इथे ना दक्ष प्रजापतींची मुलगी असते सती. सतीचे नवरा कोण असतात, आपले शंकर. शंकर असतात ना, अ, ते म्हणजे परम वैराग्य आहे त्यांच्याकडे. त्यामुळे ते राहताना कसे राहत असतात, कैलाशावर. मग ह्यांना जरा त्यांचा रागच येत असतो. आणि असं काहीतरी ती गोष्ट आहे. एकदा दक्ष प्रजापती एक सभा भरवतात. पण स म्हणजे त्या सभेमध्ये ना सगळेजण असतात, ब्रह्मा पण असतात,
शंकर पण असतात. आणि दक्ष आल्यावर ना सगळी उठून उभी राहतात, फक्त शंकर उठून उभे राहत नाहीत. मग आता का ते मला माहित नाही. पण शिवजी हे सतत समाधीमध्ये असतात आणि भगवंतांचे ध्यान धारणा करत असतात. मग त्यावेळेस काय कारण नक्की कोण असतो, पण शंकर उभे राहू शकत नाहीत. आणि तेवढंच एक ते लक्षात ठेवतात आणि त्या सभेमध्ये, भर सभेमध्ये इतके बोलतात, इतके बोलतात. आता तत्वतः पाहायला जाल तर शंकर हे तत्वतः खूप श्रेष्ठ आहेत शिवजींपेक्षा. ह्या दक्ष प्रजापतीपेक्षा शंकर खूप श्रेष्ठ स्तरावर आहेत. पण तरी पण शंकर तिथून बाहेर पडतात आणि घरी येऊन पत्नीला यातलं काहीही सांगत नाहीत. हम्म. आणि मग सतीला हे काय माहित नसतं. मग वेळ पुढे जात राहतो आणि मग एकदा काय होतं, हा विसरलेला नसतो, शंकर तो विषय सोडूनही देतात. पण ह्याला एक यज्ञ करायला घेतो आणि ते कशासाठी? मग मी सगळ्यांना बोलवणार, फक्त ह्या शंकराला बोलवणार नाही, त्यांचा अपमान करण्यासाठी. हा, यज्ञाचं ध्येयच काय असतं? शंकरांचा अपमान करणं. आणि मग मोठं आयोजन करतो, यज्ञ सुरू करतो. म्हणजे ते सगळ्यांना आमंत्रण देतो, पण ते शंकरांना आणि सतीला काय बोलवत नाही आणि त्यांचं आसन पण तो ठेवत नाही हा तिथे. मग होतं काय, कैलासावरून इकडनं तिकडनं बरंच विमानं वगैरे देवी देवता जाताना दिसतात. दक्ष प्रजापतींच्या यज्ञ बोलून म्हणतात काय नाही. गुरु थांबा हा, आवाज येतोय ना माझा? हो, मला वाटलं की तुमचा आवाज नाही येते, पण माझंच नेटवर्क गेलं होतं. ओके, हा. तर आहे ना, हं. मग ती काय, मग शंकर तिला फार छान सांगतात की जायला आमंत्रणाची वाट बघावी लागत नाही गुरु आणि माता पिता यांच्याकडे. पण कधी जर का ते चुकून आमंत्रण द्यायला विसरले असले तर, मुद्दाम बोलावलं नसेल तर नको जायला. पण तिला काय मागे काय झालंय माहित नसतं आणि ती हट्ट करते. मग शंकर म्हणतात मी नाही येत, तू नंदीला घेऊन जा. मग ती नंदीला घेऊन जाते आणि तिथे ती पाहते की वडील काय बोलतच नाहीत. मग आई तिला ते सगळं सांगते आणि तो पतीचा झालेला सगळा अपमान आणि ते सगळं बघते, ऐकते, पुन्हा पाहते की आपल्या पतीसाठी एक आसन पण ठेवलेलं नाहीये. ते बघून तिला फार वाईट वाटतं आणि तिथे पुढे जाऊन सगळ्यांना संबोधून सांगते की ज्यानी, म्हणजे तिने सांगितलेलं पण ऐकण्यासारखं आहे की शंकर काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे. ती सांगते की ज्यांनी रावणाला सोन्याची लंका दिली ते स्वतःसाठी एक घर बांधू शकत नाहीत का सांगा. पण परम वैराग्य आहे त्यांच्यामध्ये. हा, आणि असं बरंच काय काय सांगते आणि म्हणते की ज्यांनी ज्यांनी त्या सभेमध्ये अपमान करण्यामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांना त्याचं फळ भोगावं लागणार. आणि पुढचे म्हणजे जितके जन्म घेईन तितके जन्म शिवजीच पती मिळू देत म्हणून सांगते आणि योगाग्नीमध्ये जाळून घेते. ते मग नंदी जाऊन शिवजींना सांगतात. मग वीरभद्र प्रकट होतो, तो येऊन सगळं विध्वंस करतो. मग शंकर येतात, दक्ष प्रजापतींना मारतात आणि असं सगळं बरंच, ती कथा खूप आहे. मग ब्रह्मा सांगतात, सगळ्यांना शांत करतात आणि ब्रह्मा सांगतात की हा यज्ञ आहे, हा सुरू झालेला आहे, हा पूर्ण करायला हवा. त्यामुळे शिवजींना शांत करतात आणि सांगतात की त्यांना जिवंत करा. मग शिवजी एक बकऱ्याचं डोकं त्यांना लावतात. तरी पण मग त्यांना त्यांची स्मृती व्यवस्थित असते. तेव्हा सांगितलं होतं बघा की प्रभुपाद स्वामी म्हणतात की हा रिसर्चचा विषय आहे की डोकं आला आता बकरीचं. मग स्मृती हे मॉडर्न सायन्स सगळं मेंदूशी जोडतं ना. मग बकरीचं डोकं असून पण त्यांना तेव्हा ते सगळं व्यवस्थित लक्षात असतं. ते शंकरांची माफी मागतात आणि काशी क्षेत्रात जाऊन ओम नमः शिवायचा जप करत पश्चाताप म्हणून पुढचं आयुष्य घालवतात. हा, आणि म्हणजे तो यज्ञ पण पुरा करतात. तर लक्षात आलं का तुमच्या की कुठल्याही यज्ञाचं ध्येय हे मनुष्यांचं म्हणजे समाज कल्याण हे असायला हवं. कुणाला नीच म्हणजे लहान खालचं दाखवणं किंवा काहीतरी स्वतःच्या फायद्यासाठी विचित्र शक्ती मिळवणं वगैरे
असलं नाही. समाज कल्याण, समाजाची सेवा ही ध्येय असली पाहिजे. हम्म. पंचमहाभूतांना समर्पित वगैरे अशी ती यज्ञ करायची असतात. मग हा, आणि आता इथे ना तुम्हाला एक सांगते की आता आपल्या त्या स्लाइड्स यावेळेस नव्हत्या, आमची जरा स्लाइड्स चेंज झाल्यात. पण आपण बऱ्यापैकी सगळे गृहस्थ आहोत. तर आदर्श गृहस्थ कोण आहेत सांगा? तर शंकर हे आदर्श गृहस्थ आहेत. हा, शिवजींना आदर्श गृहस्थ समजलं जातं. पुन्हा भागवतम मध्ये श्लोकच आहे की जसे नद्यांमध्ये सर्वात पवित्र गंगा, देवतांमध्ये पुराणांमध्ये सगळ्यात पवित्र कोण? भागवत पुराण. तसं आपण विष्णूंना मानणारे ते कोण आहोत? वैष्णव. हा, आणि वैष्णवानाम यथा शंभो, ही वैष्णवांमध्ये आद्य वैष्णव कोण आहेत? सर्वोच्च वैष्णव कोण आहेत सांगा? तर शंकर आहेत. हा भागवतमचा श्लोक आहे. त्यामुळे आपण नेहमी शंकरांच्या ऋणात असणार आणि शंकरांच्याकडून भक्ती कशी करायची हे शिकायला हवं. जेव्हा कधी शंकराच्या मंदिरात हरे कृष्ण. आवाज येतोय का इतरांना? नाही येत आहे आवाज. नाही येत ना? हा, माताजी आवाज गेलाय तुमचा. येतोय माताजी, येतोय. सकाळी 7 वाजता परत मला फोन केला. मी ते 7 वाजता फोन केला तुम्हाला. कुठे यायला लागली का म्हणलं? हा म्हणलं निघाले, वडे तळायला लागले म्हणलं, मी वडे घेऊन येते. तू सॉरी बाहेर पडले होते. तरी आता रेंज तर अगदी व्यवस्थित आहे, काय माहिती. ठीक आहे. तर सांगत काय होते, शंकरांना आदर्श गृहस्थ म्हटलं जातं. तर माताजी, आवाज येतोय ना व्यवस्थित? हो, आता येतोय. ओके, हो, बघ. येतोय माताजी. हा, चालेल. तर ना आता शंकरांच्या कुटुंबामध्ये कोण आहे? माता भवानी म्हणजे पार्वती माता, गणेश आणि कार्तिकेय. तर ही चौघही आहेत ना, ही शुद्ध भक्त आहेत. भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत हे. म्हणजे पूर्ण कुटुंब भक्तिमय आहे, ते भक्तीशी जोडलेलं आहे. त्यामुळे त्या आता किती वेगवेगळं आहे बघा, पण त्या कुटुंबामध्ये कलह नाहीये, भांडण झालेलं तुम्ही कधी ऐकणार नाही. का? तर त्या कुटुंबामध्ये भक्ती आहे. म्हणजे आता शंकरांच्या गळ्यात कोण असतो? नाग. हा, इकडे पार्वती देवींचं वाहन कोण आहे? सिंह. नंदी, शंकरांचं वाहन कोण आहे? नंदी. कार्तिकेयांचं वाहन मोर. गणपतींचा उंदीर. पण आता उंदीर असतं म्हणजे आता तो नाग असतो, तो उंदराच्या मागे लागू शकतो ना खायसाठी. किंवा सिंह नंदींना घाबरवू शकतो. इकडे मोर आहे, तो नागाला भीती घालूच शकतो ना, कारण ते म्हणजे ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत. पण तुम्ही ऐकलंय का असं काय झालेलं त्या कुटुंबात? का नाही होत? तर सगळेजण शुद्ध भक्त आहेत. हम्म. आणि भक्ती असले आणि भगवंतांच्या सेवेत. आणि पुन्हा असं नाहीये, जरी ते शुद्ध भक्त असले तरी प्रत्येक जण आपल्या आपल्या त्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर आहेत. ती म्हणजे हे देवी जगत आहे. हा, मी तुम्हाला सांगितलं ना समजावून, की इथले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ह्या माता भवानी आहेत. दुर्गा माता, पार्वती माता आपली ह्या इथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहेत. ओके, हे देवी जगत आहे, त्याच पाहत असतात इथलं सगळं. मग त्याच्यानंतर कार्तिकेय हे देवतांचे हे आहेत, सेनापती. आता गणपतींविषयी तर आपल्याला सगळं माहीतच आहे. गणाधीश. हा, पुन्हा सगळ्या विघ्नांचं हरण करणारे. असं पुन्हा आद्य पूजेचा मान. सगळ्याची सुरुवातीला तुम्हाला गणेशांची वंदनाही करूनच आपण सगळ्यांची सुरुवात करतो. तर असे. आणि शंकर जे आहेत हे प्रलयाचे देव आहेत, तमोगुणाचे म्हणजे प्रलयाचे. हा, तर अशी एवढ्या वेगवेगळ्या श्रेष्ठ पदांवर असून पण
ती भक्तीमध्ये पूर्ण जोडलेली आहेत. आता त्यांच्यापेक्षा बिझी आपण आहोत का सांगा? पण आपण कारण देतो आणि ते एवढे सगळे श्रेष्ठ पदांवर असून शुद्ध भक्त आहेत. आता सांगितलं ना, नारद स्वतःच तर माता पार्वतींचे गुरु आहेत. ओके. तर त्यामुळे शंकर हे आदर्श गृहस्थ आहेत. हा, लक्षात ठेवायचं. आणि शंकरांकडे आपल्याला ज्ञान आणि वैराग्य घ्यायचंय शंकरांकडून. आणि ते सतत समाधीमध्ये भगवंतांच्या ध्यावर ध्यान धारणा करत असतात. आणि मुख्य म्हणजे ना, तुम्ही भागवतम, रामायण ह्याच्या मुळात जर का गेलात, तर ते कुणी सांगितलंय? ज्या वेळेस वेळ असतो तेव्हा शंकर आपल्या पार्वती आणि कुटुंबियांना हरी कथा सांगत असतात. हम्म. रामायणाच्या सुरुवातीला काय आहे? शंकर पार्वतीला सांगतायत. भागवतमच्या सुरुवातीला काय आहे? शंकर पार्वतीला भागवतम सांगतायत. आणि तेव्हाच शुकदेव गोस्वामीनी, तेव्हा ते पोपट असतात, तेव्हा ऐकतात, म्हणून त्यांचं नाव शुकदेव, म्हणजे पोपट संस्कृतमध्ये. आणि पुढचा जन्म मग ते व्यासदेवांच्या पत्नीच्या इथे घेतात. तर ते त्यांनी शंकरांच्या मुखातून ऐकलेलं आहे भागवतम, जे महान भागवत कथाकार आहे शुकदेव गोस्वामी. हा. तर ही, आणि कुठं सांगितलेलं माहिती आहे? अमर कथा सांगितलेली, म्हणजे ती अमरनाथची गुंफा आहे माहित आहे, तिथे शंकरांनी पार्वतींना अमर कथा सांगितलेली. म्हणजे अमर कथा म्हणजे कुठली? भागवत कथा. त्यामुळे शंकर एकतर भगवंतांच्या ध्यानधारणेमध्ये असतात, किंवा अं, त- म्हणजे पार्वती किंवा आपल्या कुटुंबियांना हरी कथा सांगत असतात. त्यामुळे ते आदर्श गृहस्थ आहेत. हा, पोझिशन समजून घ्या. आणि आद्य वैष्णव आहेत. ओके, मग त्याची घ्या पुढे. हरे वाचा. कृष्ण. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फळाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्ण. कृष्णांचं अंतिम मत आहे, म्हणजे ते किती महत्वाचं आहे बघा. ते काय म्हणतायत सांगा, की आपण कशाविषयी बघत होतो? यज्ञ, दान आणि तप ही कर्म महात्म्यांना पण पवित्र करतात. त्यामुळे आपण त्याचा कधीही त्याग करू नये. तुम्ही पण लक्षात ठेवा. हा, ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे तुम्ही अवश्य ही 3 कर्मांशी स्वतःला जोडलेलं ठेवायलाच हवं. तर आहे ना, ही कृष्ण काय सांगतायत बघा, की तुम्ही ही कर्म करताना, यज्ञ म्हणजे जप वगैरे कराल, दान धर्म करताना, तप करताना, की तुमचं ना त्याच्यामध्ये कुठल्याही फळाची आसक्ती नको, की मी बाबा कृष्णा इतक्या माळा जप करते, तू माझं हे काम कर, असं नाहीये. हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्यात आनंद घेत करायला पाहिजे. कर्तव्य बुद्धीने. तर ही सर्व कर्मे आपण कोणत्याही फळाच्या अपेक्षेविना आणि कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत, असं कृष्णांचं अंतिम मत आहे. हा, म्हणजे किती महत्वाचं मत आहे बघा. ओके. इथे बघा ते अ, हे आहे बहुतेक, बकरीचं म्हणजे हे बकरीचं पिल्लू त्या पाण्यात पडलंय, तर ती दोघं कशी त्याला बाहेर काढतायत, मदत करतायत. तर आपल्यामध्ये पण क्षमता असेल तर अवश्य आपण दुसऱ्यांना मदत वगैरे करायला हवी, कोणत्याही फळाच्या अपेक्षेविना. हा, एकामेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. हा, त्यामुळेच तर आता इथे हा उपक्रम पण शक्य झालाय ना. बघा ना, मी तुम्हाला म्हंटल ना, की हे जे आम्ही तुम्हाला समोर भेटतो ना, मागे खूप मोठ्या टीमचा सपोर्ट आहे. प्रत्येक जण ना आपल्या आपल्या कामांमधून वेळ काढून काही ज्या त्यांना जमतील त्या सेवा देत असतात. ह्या स्लाइड्स तयार करणं, ट्रान्सलेशन करणं, असं बरंच, कॉलिंग सेवा असते वगैरे. हा, मग त्याची पुढची स्लाइड आहे. पण त्यामुळे उपक्रम पूर्ण होतो. वाच. हरे कृष्ण. हे महाबाहू अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीची 5 कारणे आहेत. ती कारणे माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, ही ती 5 कारणे होत. हरे कृष्ण.
हे बघा, कुठलंही कर्म करण्यासाठी 5 घटकांची आवश्यकता असते आपल्याला. हा कोणती कोणती? तर मुख्य पहिलं काय की स्थान. ओके. की तुम्ही कुठलं, म्हणजे आता इथे दुसरं उदाहरण घेऊया. इथेही हे सांगितलीये. ती कपड्याचं दुकान चालवणारी बाई एक आहे. तर 5 गोष्टी हव्यात तुम्हाला कुठलंही कर्म करण्यासाठी. पहिलं काय हवं? तर ते दुकानाची जागा हवी. हा. मग हवा तो कर्ता, ती जी स्त्री ते दुकान चालवते ती. मग विभिन्न इंद्रिय. हं? इंद्रिय वापरूनच ती, आता केवढे कपडे, म्हणजे एखादी साडी एक घ्यायसाठी माणसं खूप साड्या बघतात. मग त्या दाखवायच्या, परत घड्या घालून ठेवायच्या. जिथे माल स्वस्त मिळतो अशा ठिकाणी जाऊन आणायचा वगैरे. मग त्याच्यानंतर काय लागतात? अनेक प्रकारचे प्रयत्न. खूप प्रकारचे प्रयत्न लागतात, की तुम्ही अभ्यास करावा लागतो. मी कुठल्या ठिकाणी दुकान घालू किंवा कुठल्या मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू, क्वालिटीला चांगली कापड मिळतील. मग मी सेल वगैरे कधी ठेवू किंवा डिस्काउंट किती देऊ, कुठली सध्या ट्रेंड आहे त्याप्रमाणे मला माल दुकानात आणावा लागेल वगैरे असं. हा, असे अनेक प्रकारचे प्रयत्न. आणि शेवटी परमात्मा, ही ती 5 कारणं. आणि कोण लागतं? परमात्मा लागतात. म्हणजे ना, मग आता आपण असं म्हणू शकतो का, की कुठलंही कर्म पूर्ण होण्यासाठी 20-20% ह्या सगळ्यांचं योगदान लागतं. तर असं नाहीये. हा. हे बाकीचे 100% जरी असले आणि परमात्म्याची अनुमती नसेल, तर आपण इथे काहीही करू शकत नाही. हा. म्हणजे इथे सगळ्यात जास्त 100% काय गरजेचं आहे? तर परमात्म्याची अनुमती. बाकी कितीही काहीही असू दे, तुम्ही काही करू शकणार नाही जर का भगवंतांची अनुमती नसेल तर. आता इथे साईडला बांधकाम करताना दाखवतायत, एखादा टॉवर वगैरे बांधत असतील तर तिथे पण तसंच. ती जागा हवी. करता म्हणजे वेगवेगळे लेबर, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर असं सगळं हवं. हा, मग ती त्यांची विभिन्न इंद्रिय वापरून हे सगळं करत जातील. अनेक प्रकारचे प्रयत्न हवेत, की कसा आपला प्लॅन असणार, त्याचे रेट कसे ठरवायचे, मार्केटिंग कसं करायचं. आणि शेवटी परमात्मा. जर का परमात्म्याची संमती नसेल तर ते होत नाही. तुम्ही पाहाल काही काही बंदच पडलेली असतात. हा. कारण भगवंतांची हे नसते. आणि ह्याचा तुम्ही ना अनुभव घेऊ शकता. बरेचदा असं येतात की सगळं असतं पण ते काम होत नाही. आता इथे पाहाल की असं पण होऊ शकतं ना, मग माणसं जी वाईट कर्म करतात त्यांचं काय? ती पण भगवंतांच्या अनुमतीने होतात का? तर ऍक्च्युअली ह्याचा ना अर्थ काय आहे, की तुम्ही तत्व समजून घ्या. इथं ना परमात्म्याच्या अनुमतीशिवाय गवताचं पातं पण हलू नाही शकत. ही त्यांचं आहे सगळं. पण तुमची जी कर्म असतात, ती भगवंतांची अनुमती आहे. चांगली करा, वाईट करा, भगवंतांची अनुमती आहे तोपर्यंतच. एकदा त्यांची अनुमती संपली, की आपण काही नाही करू शकत. आता वाईटचं झालं ना, तर कसं असतं, एक गाय किंवा म्हैस आपण गोठ्यात असते बघा ती, किंवा झाडाला वगैरे बांधलेली असते. तिच्या गळ्यात दोरी बांधतात आणि ती ह्याला अडकवतात. कशाला सांगा? एखाद्या झाडाला वगैरे बांधतात. मग त्या दोरीची लांबी जेवढी आहे ना, तेवढ्या वर्तुळात ती गाय फिरून चरू शकते. हा. तेवढंच स्वातंत्र्य असतं तिला हालचाल वगैरे करण्याचं. तसं इथे आपल्याला जन्म देताना कृष्णाने एक मर्यादित स्वरूपाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. नाहीतर आपण म्हणणार ना, काय दिलं तर मग आम्हाला काय तुम्ही पाठवलात तिकडे उपयोग नाही. कणभर स्वातंत्र्य दिला नाहीत कसलं. मग आमचं जाऊन का उपयोग? आपण भांडलो असतो ना त्यांच्यावर. त्यामुळे एक मर्यादित स्वरूपाचं स्वातंत्र्य इथे आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. हा, पण ह्याचा अर्थ, मग त्यामुळे तुम्ही त्याचं ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप, सांगितलंय ना त्यांनी. त्याचा उपयोग मग तुम्ही कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. पण ह्याचा अर्थ असा घेऊ नका, की मी ते वापरतोय आणि मी काहीही करू शकतो इथे. हे मग महाभारताचं युद्ध घाट का इथे घातलाय, की असंच दुर्योधनाला पण वाटत होतं, की हे सगळं माझं आहे, मी इथे कायही करेन आणि निभवत पण नाही. होत नाही तसं. इथे भगवंतानी सांगितलेलं आहे ना, संभवामी युगे युगे म्हणून. त्यामुळे तत्वतः जाणून घ्या, की कृष्णांच्या
कृपेशिवाय किंवा अनुमतीशिवाय आपण इथे काही नाही करू शकत. माताजी घ्या पुढचा स्लाइड. हरे कृष्ण. म्हणून जो मनुष्य या 5 कारणांचा विचार न करता स्वतःलाच एकमेव कर्ता मानतो, तो खचितच मूर्ख आहे आणि तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हरे कृष्ण. 13व्या अध्यायात आपण ज्ञानाची दृष्टी बघितलेली आहे. तर इथे कृष्ण परत एकदा सांगतायत, आता तेच म्हटलं, जर का आपल्याला असं वाटत असेल की ही एकतर एवढी 5 गोष्टी लागतात, आता त्या 5 गोष्टींमध्ये पण ना तुम्ही विचार करा, जे स्थान लागतं कुठलंही कर्म करायला, ही पृथ्वीच भगवंताची आहे. मग त्याच्यानंतर जे कर्ता लागतो, हा म्हणजे आपण शरीर म्हणूया, ते कुणाचं आहे सांगा? त्यातला आत्मा, परमात्मा, ते शरीर, ती इंद्रिय त्यांनी दिलेली त्यांनी दिलेली आहे. मग ती पुढे इंद्रिय लागतात, मग अनेक प्रयत्न लागतात. हे सगळं कशाच काय वापरून करणार आहोत? शरीर वापरूनच करणार आहोत, ते त्यांनीच दिलेलं आहे. त्यामुळे ही ज्ञानाच्या दृष्टीने आपण पाहायला पाहिजे, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे, त्यांना अर्पण असायला हवं. कृष्ण सांगतायत बघा की ह्याचा विचार न करता स्वतःलाच एकमेव कर्ता मानतो, तो खचितच मूर्ख आहे. कृष्णांच्या दृष्टीने असा मनुष्य फक्त एकच आहे, मूर्ख. आणि तो गोष्टी यथार्थ पाहू शकत नाहीये. माताजी घ्या पुढे. त्यामुळे ती ज्ञानाची दृष्टी आपल्याला किती गरजेची आहे बघा, नाही तर कृष्णाच्या दृष्टीने आपण पूर्ण मूर्ख आहोत. मी करता, मी भोगता, असं जर का आपण ठरत वागत असलो तर कृष्णांच्या दृष्टीने मूर्ख आहोत आपण. गोष्टी यथार्थ पाहू नाही शकत. आता हे ना थोडं पहा की 3 गुण असतात ना, हे कसे आपल्या सगळ्यावर प्रभाव टाकतात. वाचा माताजी. 18.20 प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारचे ज्ञान. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. 18.21 ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो, ते ज्ञान राजस होय असे समज. 18.22 ज्या अत्यल्प आणि तुच्छ ज्ञानामुळे मनुष्य सत्य न जाणता एकाच प्रकारच्या कार्यास सर्वस्व समजून त्यावर आसक्त होतो, ते ज्ञान तमोगुणी होय. हरे कृष्ण. आता हे पहिलं जे ज्ञान सांगितलंय ना, हे तुम्ही आपल्या संतांच्या चरित्रात शोधू शकता बघा. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो. तर आपल्याला गोष्टी माहित आहेत बघा. एकदा एकनाथ महाराज हे करत असतात, येत असतात आणि कुत्रा की गाढव काहीतरी पाण्याशिवाय तडफडत असतं, त्याला पाणी हवं असतं आणि उन्हाळ्याचे कडक दिवस असतात, पाणी नसतं. आणि एकनाथ महाराजांच्या हातात असतं गंगाजल कोणीतरी दिलेला. तर त्या काळी गंगाजल म्हणजे एवढं सोपं नव्हतं मिळवणं, प्रवास अवघड होते. आजही विचार करा, असं काय आपण मनात आलं आणि लगेच काशीला किंवा हरिद्वारला जाऊन गंगा आणली असं होत नाही. तर पण तेव्हा ना ते काहीही विचार करत नाहीत आणि ते गंगाजल त्याला देऊन रिकामे होतात. का? तर ते आत्मा म्हणजे ते शरीर पाहत नव्हते, प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा. नामदेव महाराजांची पण गोष्ट आहे बघा. एकदा भाकरी करत असतात आणि कुत्रा येतो आणि ती भाकरी उचलून घेऊन जातो. तर ते त्याच्या मागून जात असतात, तुला घशाला टोचेल, तू तूप वगैरे काहीतरी लावूया. तर हे असं की तुम्ही शरीर नाही पाहत, तुम्ही ज्ञानाच्या दृष्टीने प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा. तर ह्याला सात्विक ज्ञान. मग जो शरीराप्रमाणे हा मांजर, हा कुत्रा असं काय काय ठरवतो, ते राजसिक. आणि तामसिक म्हणजे काय? एकाच गोष्टीसाठी ते वाहून घेतलेलं असतं, म्हणजे कुठल्या तरी नशा करणं वगैरे, तेवढंच त्यांच्या जीवनाचं ध्येय असतं. काहीतरी जुगार वगैरे, शुद्धीत यायचं तेच करायचं असं. माताजी घ्या पुढे. वाचा. प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारची कर्म. 18.23 जे कर्म नेमलेले आहे आणि आसक्तीविना केले जाते, जे रागद्वेष न ठेवता आणि फळप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. 18.24
परंतु फलाशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते आणि जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. 18.25 जे कर्म मोहाने शास्त्रोक्त आदेशांची अवहेलना करून आणि भावी बंधनाचा विचार न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरिता केले जाते त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. हरे कृष्ण. आता हे आपल्या लक्षात येणार की सात्विक असतं त्यांना त्याच्यामध्ये कुठला हे नसतो. त्यांनी ते सगळं भगवंतांना अर्पण केलेलं असतं. जे राजसिक असतात ते की नाही त्यांचा स्वभावच असतो ते मी करता आणि मी भोगता म्हणजे कष्ट खूप घेतील. एकच मिनिट. हा 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 ए ध्रुवा हा हरे कृष्ण. तर ते जे राजसिक लोक असतात ना मी करता मी भोगता मी खूप कष्ट करेन पण मला हे फळ मिळालंच पाहिजे किंवा फळ मिळालं तर ते माझं आहे मी त्याचा उपभोग घेणार आणि मग पुढचं करायला सुटायचं असा हा रजोगुण आहे. मग त्यांची कर्म ही अशी की फळाशी खूप आसक्त असतात. आणि जे पुन्हा मगाशी म्हंटल तसं की आता ज्या तपश्चर्या वगैरे तुम्ही केलेल्या ऐकल्यात रावण हिरण्यकश्यपू वगैरे की ज्यांनी ते केलं कशासाठी तर त्यांचं त्या देवी देवतांवर काय प्रेम होतं श्रद्धा होती असं नाही त्यांना हवी होती पॉवर आणि त्याचा उपयोग काय केला दुसऱ्यांना त्रास देणे. मग हे सगळं तामसिक कर्म आहे. हा माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारचे कर्ता. 18.26 जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यशापयश यामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे म्हटले जाते. 18.27 जो करता कर्म आणि कर्मफळांप्रती आसक्त होऊन फळे भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्ष्याळू, अपवित्र तथा सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी कर्ता म्हटले जाते. 18.28 जो कर्ता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात चतुर असतो आणि जो आळशी, सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो त्याला तमोगुणी कर्ता म्हटले जाते. हरे कृष्ण. आता सात्विक कर्ता म्हणजे काय तो माझं कर्तव्य म्हणून कर्म करत असतो आणि मिथ्या अहंकार काय मी करता मी भोगता तर ते मिथ्या अहंकार नसतो त्यांच्यामध्ये खरा अहंकार कुठला मी भगवंतांचा नित्य दास आहे त्यामुळे असो ते कुठल्याही पोस्टवर हा आणि त्यांची कार्य काम करण्याची क्षेत्रही वेगवेगळी आहेत कितीतरी विविध क्षेत्र असू शकतात. हा ज्याची त्याची वेगवेगळी आवडीप्रमाणे असतात तर ती कशातही असू देत पण ते आपलं कर्म हे भगवंतांना समर्पित करून मी करता मी भोगताच्या पलीकडे जाऊन मी भगवंतांचं नित्य दास आहे हे त्यांना अर्पण अशा विचाराने करतात आणि त्यामुळे ना ते यशापयशामुळे ना विचलित होत नाहीत. आमच्या प्राण चैतन्य प्रभूजींनी खूप छान सांगितलेलं मला लक्षात राहिलेलं ते तुम्ही पण लक्षात ठेवा. डू युअर बेस्ट लिव्ह द रेस्ट. तुमचं कार्य करताना लक्षात ठेवा बाकी सगळं भगवंतांवर सोडून द्या तुमचं उत्कृष्ट करा बाकी बघायला भगवंत समर्थ आहे. तर हा सात्विक कर्ता असतो. मग आता म्हंटल तसं हे रजोगुणी कुठला जो फळांमध्ये फार आसक्त आहे मी खूप कष्ट करतो पण मला त्याचं फळ भोगायचंच आहे आणि जरा फळ त्याची सुखदुःख ही फळांशी निगडीत असतात. जरा मनाविरुद्ध झालं की बुडालेच दुःखात असं मग हे रजोगुणी. आणि जे शास्त्रांच्या मध्ये लिहिलेलं नाहीये त्याच्यामुळे शास्त्रांच्या विरुद्ध जाऊन हट्टी कपटीपणा दुसऱ्यांचा अपमान म्हणजे वाईट साईट बोलणं धरून त्यांना दुसऱ्यांना बडवणं हा लुबाडणं हे सगळं तमोगुणी. ओके. किंवा ते जर का नशे वगैरे करणारे असले तर त्यांना हे कळत नाही का की आपल्या नशांमुळे कुटुंबाला किती त्रास होतो पैसे पुरत नाहीत हे ह्याची त्यांना काही पडलेली नसते शुद्धीत आले की परत पैसे कुठून तरी घ्यायचे आणि परत नशे करायचे हे सगळं तमोगुणी करता. हा माताजी पुढे. प्रकृतींच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारची बुद्धी. 18.30
हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भयत्व, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विकी बुद्धी होय. 18.31. हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यांमधील भेद जाणू शकत नाही ती राजसिक बुद्धी होय. 18.32. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म तथा अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. हरे कृष्ण. आता ना आपली जी बुद्धी आहे ना, तिने जीवनात असं शांत एखादं हे यायला हवा की आपण विचार करायला हवं, मी आहे कोण, मी आलोय कुठून वगैरे. तर अशा प्रश्नांची उत्तरं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शोधली, कृष्णांपर्यंत पोहोचलो, तर ही सात्विक बुद्धी. आणि आपल्या बुद्धीला आपण त्यांच्यामध्ये जोडूनच घेतलं की कृष्णा ही तुमची कृपा आहे. की ज्यामुळे आपण ना प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे काय करायचं आहे आणि कशातून निवृत्त व्हायचंय, काय करायचं नाही हे जाणतो. कर्म अकर्म, की कुठली कृष्ण भावना भावित कर्म करायला हवीत आपण, अकर्म म्हणजे विकर्म, की जी करायची नाहीयेत वगैरे. असं म्हणजे काय करायचं काय नाही हे आपल्याला समजतंय, आपण ते करून घेतोय. आणि ती भय आणि निर्भयत्व, पुन्हा बंधन मोक्ष यांना जाणतो. म्हणजे त्यामुळे तो कृष्णांशी जोडून घेतो, मोक्षयुक्त कृष्ण भावना भावित कर्म करतो. तर ही बुद्धी म्हणायची सात्विक बुद्धी. आता जी बुद्धी फक्त फळाशी आसक्त आहे, की जी मग मला ते काम माझं करून हवंय, मग मी त्यासाठी काही म्हणजे का धर्म अधर्म मार्ग कुठलाही असू दे, मला फळाशी आसक्ती आहे, मी ते करणार. मग ही राजसिक बुद्धी, की योग्य अयोग्य मधलं जाणू शकत नाही. आणि तामसिक मध्ये हा ना तमोगुण हा अज्ञान आहे. तिथे त्यांनी दिलंय बघा, की जे अधर्मालाच धर्म समजतात. म्हणजे तुम्ही भलेही कितीही चुकीचं वागताय, तर त्यांना असं वाटत असतं की मी हे एकदम बरोबर करतोय. म्हटलं ना कुटुंबियांना त्रास होतो वगैरे, त्यांचं काही त्यांना पडलेलं नसतं. तर ही सगळी तमोगुणी म्हणजे दुसऱ्याला त्रास वगैरे देणं, ते त्यांना मी बरोबर करतोय असं वाटत असतं, की अधर्मालाच धर्म समजतो. ठीक? माताची पुढची. प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारचे निश्चय. 18.33. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे दृढपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. 18.34. परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांवर आसक्त असतो, निश्चय राजसिक होय. 18.35. हे पार्थ, जी धृती स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धी पूर्ण धृती म्हणजे तामसी धृती होय. हरे कृष्ण. आता इथे हे निश्चयाबद्दल सांगितलेलं आहे. सात्विक निश्चय काय असतो बघा, की जो त्याचा आरंभी विषा समान वाटतो तुम्हाला. हा, हे सुख आलं का माताजी? आपण वाचलेलं काय? सॉरी हो, हा ते सॉरी. तुमची स्लाईड आली. येस येस, तरी म्हणतो. तर निश्चय बघा. तर जो निश्चय असतो ना, आपण लक्षात ठेवा, सात्विकी निश्चय कुठला हवा, जो दृढ निश्चय. मी ठरवलंय ना की मी जॉब करणार आहे, तर तुम्ही करा. किंवा आता आपल्याला थोडस कळलं की आपण कर्तव्याच्या मार्गावर चालायला हवं, मग तुमची जीवनात जी कर्तव्य आहेत, तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. दृढ निश्चयी हवा. अर्जुन होताच ना दृढ निश्चयी. कृष्ण स्वतः त्यांच्या सांदीपनीचे आवडतेच होते ना. राम हे स्वतः ही सगळी गुरुकुलात गेलेली आहेत, त्यांनी अभ्यास केलेला होता. तर त्यामुळे आपण बघायला हवं, ही निश्चय हवा आपल्यामध्ये, दृढ निश्चय. तर तो सात्विक असतो निश्चय, की जो आपल्या गुरूंचं मानतो, भक्ती मार्गावर वगैरे चालायचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये दृढ असतात ती योगाभ्यासाद्वारे. म्हणजे योग म्हणजे काय, भगवंतांशी जोडलं जाणं, त्यांनी तो दृढपणे धारण केलेला असतो. आणि काय काय करायचं आपल्याला, मन
प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना ते संयमित करतात. नाही, कृष्णांशी जोडून टाका, ते आपोआप संयमित राहणार. तर हा सात्विक निश्चय म्हणायचा. हं? दृढ निश्चयी असायला हवा. ज्यांचा निश्चय जो असतो ना, तो आसक्तीतून असतो. तो राजसिक म्हणजे निश्चय खूप करतील, निभवून पण नेतील, पण ते सगळं फळासाठी, म्हणजे माझ्या फायद्यासाठी आहे. जिथे माझा फायदा नाही तिकडे मी जात पण नाही. ही ही बुद्धी असते ना, किंवा हा निश्चय हा राजसिक आहे. की फक्त फळाची, माझा फायदा आहे तर मग मी जाईन, सगळं जग क्रॉस करून जाईल. नाहीतर मी शेजारच्या खोलीकडे पण जाणार नाही जिथे माझा फायदा नाही. हा, हे सगळं राजसिक झालं की फळांशी आसक्त आहे. आणि हा आता हा निश्चय हा तामसिक आहे की जे म्हणजे भय शोक विषाद आणि मोह ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. म्हणजे ती ज्या म्हणजे अ, व्यसनांमध्ये अडकलेली असतील किंवा जी काही अ, कार्य करतायत त्याच्यामध्येच त्यांनी स्वतःला इतकं 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 जोडून घेतलेलं असतं की त्याच्या पलीकडे ती जाऊन काही विचारच नाही करू शकत की माझ्यामुळे ह्या कृती बरोबर आहे की चूक, ह्याचा कोणाला त्रास होतोय की नाही, असे त्यांनी ठरवूनच त्यांचे ते विचित्र निश्चय असतात. आणि त्यातच स्वतःला बुडवलेलं असतं. ते सगळं तामसिक की त्याचा परिणाम काय आहे याचा काहीही विचार करायचा नाही. हं? हा, माताजी. प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारचे सुख. 18.37. जे सुख आरंभी विषासमान प्रतीत होत असूनही शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. 18.38. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु शेवटी ते विषाप्रमाण असते. अशा सुखाला राजसिक सुख म्हटले आहे. 18.39. आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. हरे कृष्ण. आता ना इथे सात्विक सुख काय आहे बघा. आधी एक तर इंद्रिय सुख ह्यांना आरंभ आणि अंत असतो, हे लक्षात ठेवा. मग जेव्हा आपण ही इंद्रिय सुख कृष्णांशी जोडून घेतो की त्या जेव्हा आपण कृष्ण भावना भावित जीवन जगतो ना, तेव्हा मग जरा सुरक्षित असतो. मग कृष्ण सांगतायत की ही जी सात सुख असतात ती आरंभी तुम्हाला विषाप्रमाणे वाटतील, पण अंततः ती अमृत तुल्य आहे. म्हणजे कसं होतं माहित आहे, आता तुम्हाला कोणीतरी सांगितलं की भक्तीमध्ये जनरली असं म्हटलं जातं की तुम्ही पहाट लवकर उठायला पाहिजे. एक तर आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे आणि आपला जप वगैरे पण होतो. आणि चांगलं आहे की तुम्ही विद्यार्थी वगैरे आहात तर अभ्यास वगैरे चांगला होतो. लवकर उठ, आपण निशाचर नाही आहोत. आपल्या बॉडीचं पण गणित असं आहे की आपण लवकर उठायला हवं. तर ही सुरुवातीला जरा त्रासदायक वाटेल पहाटे 5 वाजता वगैरे उठणं. पण एकदा सवय झाली ना की बघा तुमची कामं पण म्हणजे तुमचं जप वगैरे अभ्यास भक्तीतली कामं पण छान होतील. आणि पुढं मग जे तुमची दिवसभराची कामं आहेत ती पण वेळेत आटपतील आणि एक संध्याकाळी 6-7 नंतर रिकामे असाल तुम्ही. ओके. म्हणजे कसं आहे, थोडा सुरुवातीला त्रास होईल तुम्हाला लवकर उठायचा आणि रात्री लवकर झोपायचा, पण हे आपल्यासाठी चांगले आहे. हं? त्यामुळे ही जी सात्विक सुख असतात ना, त्यांना सुरुवातीला विषासमान वाटतील, पण ती शेवटी अमृतासारखी आहे. कसं आहे माहितीये, ते मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते. जे सुख तुम्हाला कृष्णांशी जोडतंय ते हवंय आपल्याला. ओके. मग त्यामुळे ना आता कांदा लसूण शिवायचं जेवण खरं तर ना सुरुवातीला मे बी तुम्हाला वेगळं वाटेल, पण तुम्ही प्रयत्न करून बघायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी फोडणीमध्ये आठवड्यातनं एखाद दिवस नाही मी वापरणार कांदा लसूण, किंवा छोटे म्हणजे आपण काहीही ताकाची कढी, एखादी आमटीची फोडणी, भाजीची फोडणी, हे 2 पदार्थ स्किप करून तुम्ही करून बघत चला. मग हळूहळू ना तुम्हाला खरं कळेल की खरी भाज्यांची चव, मसाल्यांची चव त्यातनं कळते की जेव्हा तुम्ही कांदा लसूण शिवाय जेवता. नाहीतर फायनली त्या पदार्थाला या दोघांच्याच चवी येत असतात. भाज्यांची चव कळत नाही आपल्याला. पण हे खूप पुढचं. पण सांगते की हे सुरुवातीला त्रासदायक वाटलं ना तरी ह्याचे आपल्या शरीरावर वगैरे इफेक्ट चांगले असतात. त्यामुळे ही सात्विक सुख आहे जे कृष्णांशी जोडलेलं असतं. आणि तत्वतः ही जरा भौतिक उदाहरणं दिलीत,
पण अंतिम ते जिथे आत्मसाक्षात्काराची जागृती करते की जे आत्म्याला परमात्म्याशी जोडतो. मग मंदिरांमध्ये जा, सेवा करा, तुमच्या गावात आजूबाजूला जरा माणसांशी जोडा, आपल्या ह्या भगवद्गीता, भागवतम ह्याच्याशी बाकीच्यांना पण जोडा. हम्म. मग आता जे इंद्रिय सुखांसाठी असतं ना, ते सुरुवातीला म्हणजे आता ते आपण काल राजसिक लोकांचं काय अन्न आवडतं ते बघितलेलं आठवतंय तुम्हाला? त्यांना अत्यंत कोरडे, तिखट, खारट असे म्हणजे जे चमचमीत जेवण म्हणतो ना ते त्यांना आवडतं. मग ते सुरुवातीला छान वाटेल पण एखाद्याला, पण त्याचा म्हणजे शेवट विषयासारखा म्हणजे कसं माहितीये, मग पित्त झालं, अपचन झालं, हा मग भूक नाही लागत आहे असं, आणि ते शरीराला मग आजार देऊ शकतं. तर असं म्हणजे ही राजसिक सुख आहेत ना, तुम्ही किती धावणार फळांच्या मागे सांगा. तर कसं आहे, ह्या मिळालेल्या जीवनाचा उपयोग थोडा तरी आध्यात्मिक उन्नतीसाठी करायला हवा. आत्म्याच्या उन्नतीसाठी आपण करायला हवा. नाही तर मग त्या सुखांना राजसिक सुख म्हटलं जातं. आणि ह्या तामसिक मध्ये काय आहे, इथे विचित्र हा अज्ञानी आहे. म्हणजे आत्मसाक्षात्कार सोडा ना, ती फळाशी पण निगडीत असतात. ती मोहात म्हणजे अज्ञानात असतात की त्यांची ती जी जीवन पद्धती काय ते आहे, की मी करतोय तेच बरोबर आहे. भलेही कितीही दुसऱ्याला त्रास देतोय मी वगैरे, मी किती व्यसन करतोय, तर ती मोहात असतात, अज्ञानात. निळ आळस, निद्रा, हा हेच सगळं त्यातनं उत्पन्न होत असतं. तर ही तामसिक सुख आहेत, ज्यामध्ये आत्म्याचा विचार बिलकुल ती करूच नाही शकत. ते सगळं तामसिक मध्ये येतं. ते आरंभापासनं शेवटापर्यंत सगळं मोहमयी आहे, अज्ञानात. म्हणजे तुम्हाला ते सुरुवातीला पण दुःखदायक आहे आणि ते शेवट पण तुम्हाला अधःपतनाकडेच घेऊन जाणार. माताजी पुढची स्लाईड घ्या. तर अशा प्रकारच्या गोष्टींना तामसिक. वाचा. प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित 3 प्रकारचे स्वभाव. 18.42 शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणानंतर ब्राह्मण कर्म करतात. 18.43 शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात. 18.44 कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. हरे कृष्ण. आता ना हे इथे तुम्ही पहा की गीतेनुसार हे एवढे गुण ऍट अ टाइम ज्याच्यामध्ये असतात तो ब्राह्मण समजला जातो. की एक 9 आहे ते: शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता. हे ऍट अ टाइम ज्याच्यामध्ये गुण आहेत तो ब्राह्मण आहे. तो त्याचे आई वडील कोण आहेत, त्याने कुठल्या जातीत जन्म घेतला आहे, धर्म काय आहे, देश कुठला आहे, हे पाहिलं जाणार नाही. हे 9च्या 9 गुण ऍट अ टाइम ज्याच्यामध्ये आहेत आणि त्यानुसार मग तो जे कर्म करतो, हे तपस्या, पावित्र्य, आत्मसेव, तो ब्राह्मण समजला जातो. क्षत्रिय म्हणजे गुणकर्म विभागशा आहे. पुन्हा पहा तुम्ही, ते असं नाहीये की तुम्ही म्हणजे वंश परंपरेने वगैरे होत नाही त्याच्यामध्ये. जे क्षत्रिय आहेत ना त्यांच्यामध्ये शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, नेतृत्व एवढे गुण हवे, हा क्षत्रिय झाला. आताचे पोलीस, सैनिक वगैरे धरा तुम्ही, तर हे गुण हवे खरं तुमच्यामध्ये, तर तुम्ही क्षत्रिय आहात. ओके. आणि ज्यांना कृषी, गोरक्षा, व्यापार ह्या तिन्हांमध्ये रस आहे, कुठले त्याचं स्वरूप कुठलंही असू दे, पण अशा गोष्टींमध्ये रस आहे, तर वैश्य. आणि ज्यांना इतरांची सेवा करणं आवडतं, म्हणजे कसं फार जबाबदाऱ्या नकोत मला, माझं एवढं एवढं काम मी करू शकतो, मला माझा पगार बरा, अशा टाईपचं, तर हे शूद्र समजले जातात. पण आता आपण गीतेमधून शिकलेलो आहे की चौघांनाही भगवंतांकडे जायचा दरवाजे मोकळे आहेत. ह्याच्यावरनं कोण उच्च वगैरे असं ठरवलं जात नाही. तर तुमचं ह्या वर्णाश्रम व्यवस्थेचं पुढे श्लोकच आहे तो, ध्येय काय असायला हवं सांगा? भगवत प्राप्ती. इथे ना प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा कमवावा लागतो.
मग तुम्हाला तुमच्यातले हे गुण ओळखा आणि तुम्हाला जी कार्य करायला सोपी पडतात त्याप्रमाणे क्षेत्र निवडा आणि थोडंसं इथे जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा कमवावा लागतो, तो कमवा. हां, आणि उरलेला मग जे गुण आपल्यामध्ये असतात त्या क्षेत्रात गेलो की आपण अतिशय सुंदर सफाईदारपणे काम करू शकतो. हां, मग श्रम थोडे कमी असतात ना. मग ते करा आणि उरलेला वेळ भगवत प्राप्तीसाठी वापरायचा आहे. हे त्याचं ध्येय आहे की वर्णाश्रम पद्धत आहे. आश्रम विसरू नका. प्रत्येक वर्णाबरोबर आश्रम आहेत वयानुसार आणि त्या आश्रमांचं ध्येय भगवंतांची प्राप्ती आहे. ओके. त्यामुळे ह्या गुणकर्म विभागशः आहे एकतर आणि त्याचं ध्येय कृष्णांची प्राप्ती हे आहे. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे तुम्ही कुठल्याही वर्णामध्ये असा आश्रमाला जोडून राहा आणि आपलं अंतिम ध्येय कृष्णांची प्राप्ती ठेवा. जरा तरी शास्त्रांचा अभ्यास करा. गुरूंच्या सहवासात राहा. गुरूंनी सांगितलेलं ऐका. सेवा करा. ओके. माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि पहा मग हे जग किती सुंदर झालं असतं सगळ्यांनी असं केलं असतं तर. हे पाहिलं होतं आपण 4थ्या अध्यायात. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. हा, श्लोक. यत्तः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानवः. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. मग आपलं ध्येय काय असायला हवं? भगवंत काय आहेत बघा, सर्व जीवांचा उगम आहेत आणि सर्व व्यापी आहे हे जाणा. असणाऱ्या ह्या भगवंतांच्या बरोबर स्वतःला जोडून घ्या. हरे कृष्ण माताजी, आवाज नाही येते. हो, आवाज नाही येते. जी सिद्धी म्हणजे काय? की तुम्ही आल्या. तुमचे कार्य करा आणि मुख्य म्हणजे भगवंतांशी जोडून घ्या. हा माताजी पुढची स्लाइड. माताजी तुमचा ना मध्ये आवाज गेला होता. हो का, एक मिनिट, व्हिडिओ स्टॉप करते. पहा, तर परत एकदा सांगते मग. तर ना लक्षात ठेवा की आपलं ध्येय हे बघा इथे लिहिलंय बघा, सर्व जीवांचा उद्गम आणि सर्व व्यापी असणाऱ्या भगवंतांना आधी समजून घ्या आणि त्यांची पूजा करा म्हणजे त्यांच्याशी जोडून घ्या. मग तुम्ही कर्म कुठलंही करत असा जे तुम्ही निवडलंय ते करत करत सुद्धा तुम्ही सिद्धी म्हणजे भगवंतांना प्राप्त करू शकता. आणि हेच वर्णाश्रम व्यवस्थेचं ध्येय आहे की तुम्ही वर्णाश्रम व्यवस्थेतला कुठलाही तुमच्या चॉईस प्रमाणे घ्या पण भगवंतांची प्राप्ती हे आपलं ध्येय ठेवा. हा माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. इथं ना अर्जुनाला आपल्या वाटणीचं कर्म तेव्हा नको वाटत होतं ना, तर कृष्ण सांगतायत बघा की दुसऱ्याचं कर्म करण्यापेक्षा तुमच्या वाटणीचं कर्म तुम्ही थोडस चूक जमत नाहीये, थोडं सदोष करताय तरी ठीकच आहे. आता तुम्हाला हे पटणार नाही पण त्यासाठी ना मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. तर ज्याने त्याने ना आपल्याला म्हणून ते गुणकर्म विभाग आहे की तुमच्यात काय गुण आहेत, तुम्हाला काय करायला आवडते आणि ही प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. आता मला तर बाबा कवितेतलं काय फारसं येत नाही, फक्त वाचायला येतात. तर मी कविता करू शकेन का सांगा? पण एखाद्या कवी मनाच्या माणसाला आपण काहीतरी वेगळं सांगितलं तर ते त्याला जमणार नाही. हे ज्याचे त्याचे वैशिष्ट्य असतात, ते ज्याने त्याने ओळखून त्या त्या ह्याच्याप्रमाणे राहायला पाहिजे. तुम्ही परक्याचं कर्म ना ओढावून घेतलं तर मग आपण अवघड परिस्थितीत अडकतो. इथे बघा, आता त्यांनी काय सांगितलंय स्पर्धा की झाडावर
जो सर्वात पहिला चढेल तो जिंकेल. हा, आता ह्यातले बघा इथे कोण कोण आहे. माकड आहे, पेंग्विन आहे, कावळा आहे, अं, हत्ती आहे, मासा आहे, तो सील आहे आणि एक कुत्रा आहे. मग आता ह्यातलं झाडावर चढायचा सील, पेंग्विन ह्यांना जमिनीवरती बर्फ वगैरे, पाणी बर्फ ह्यातले मासे आहेत ते, त्यांना जमिनीवर मुळात चालता येत नाही. झाडावर चढणं तर म्हणजे लांबच. तो मासा जर काही करायला गेला तर त्याचा तर प्राणच जाईल पाण्यातनं बाहेर आल्यामुळे. हत्ती अशक्य आहे झाडावर चढणं. कुत्र्याला तशी नखं नाही, त्याला पण अशक्य आहे. दोघं चढू शकतात की एक कावळा आणि दुसरा माकड. मग आता म्हणून इथे जर का हे परक्याचं कर्म ही करायला गेलीत तर ह्यांना ते जमणार नाही. म्हणून कृष्ण इथे सांगतायत की तुम्ही तुमचं कर्म थोडं सदोष पद्धतीने केलात तरी चालेल, पण परक्याचं करू नका. ह्यामध्ये ना तत्वतः सांगायचं झालं तर आपला वेळ आणि श्रम फुकट जातात. हं? आणि इथे ते वेळ मोजून मिळालेली आहे, त्यामुळे तो हुशारीने वापरा. तुम्हाला जे आवडतंय त्यामध्ये कौशल्य प्राप्त करा, अजून अजून शिका, उच्च म्हणजे उत्कृष्ट बना आणि तुमची आवडीची कर्म करा, सफाईदारपणे करा आणि वेळ भगवंतांसाठी पण वापरा. ओके, हे आलं ना सगळ्यांच्या लक्षात? बोला. हो म्हटले ते. हा, आलं ना बाकीच्यांच्या पण लक्षात की का तुम्ही तुमची कर्म ही गुणकर्म विभागशा की ज्यामुळे तुम्ही ती सफाईदारपणे कराल, आनंद घेऊन कराल. हा, आपल्या कामांमध्ये आपल्याला आनंद पण मिळायला हवा होता. अर्जुन पहिल्यांदाच म्हणाला ना, कृष्णा मला ह्याच्यात आनंद नाही मिळणार, म्हणजे तो पण मिळवायचा आहे. आपण कुठलंही काम करा पण तुम्हाला त्यात आनंद पण मिळायला हवा. आणि मग तुम्हाला ना जो वेळ उरेल तो भगवंतांसाठी जोडता येईल आणि काम करताना पण आनंदी असाल, कृष्णांशी जोडलेलेच असाल. हा, आलंय ना लक्षात? ओके, घ्या माताजी पुढे. हा, घ्या माताजी पुढे. जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हा, मग कृष्ण काय सांगतायत बघा, तुम्ही आत्मसंयमी हवा, इंद्रियांच्या हातात स्वतःला देऊ नका, मनाच्या हातात. तर तुमचं मन तुमच्या ताब्यात हवं. आणि मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात असतात. ओके, मग जो आत्मसंयमी अनासक्त आहे, आत्ताच आपण शंकरांचं उदाहरण पाहिलेलं, तर ते तर परम वैरागी आहेत, पण आपण अनासक्त हवं. म्हणजे काय माहितीये की सगळ्यामध्ये मागे धावणारं आपलं मन असेल तर ते कृष्णांना कधी देणार सांगा? थोडीशी तरी आपल्यामध्ये अनासक्ती हवी. ही हळूहळू येते. जसं तुम्ही भक्तीमध्ये जोडलं जाल ना, तुमची इंद्रिय कृष्णांशी जोडाल तर किती कला आहेत. आपल्या भारतात तर खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या कलासक्त देश आहे आपला. हर एक गोष्टीमध्ये इथे कला शोधलेली आहे. म्हणजे बांधकामांपासून पेंटिंग कायही असू दे, शास्त्रीय क्लासिकल काय असू दे, तर मार्ग कुठलाही घ्या पण ती भगवंतांची सेवा म्हणून सुंदर सुंदर जे काही करायचंय ते करा. अशा प्रकारे अनासक्त राहा की कृष्णा ही तू दिलेली एक क्षमता आहे आणि हे जे काही केलं हे पण तुम्हाला सेवा म्हणून केलं. जो प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, जो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परिपूर्ण अवस्था प्राप्त करू शकतो. म्हणजे ऍक्च्युली मार्ग तर चालायला सुरू करू. हा, भगवंत म्हणतात ना की आपण ते प्राप्त करू शकू. हा, घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्
याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तत्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही. तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हा तर ना इथे कृष्ण सांगतायत बघा की ज्याला ही आत्म्याच्या ह्या स्तरावर की जे प्रत्येकामध्ये भगवंतांना पाहतायत ना, अ, अशा स्तरावर जेव्हा येतात, जेव्हा भगवंतांशी त्यांनी जोडलेलं आहे, परब्रह्माचा साक्षात्कार होतो त्यांना. की ते चराचरामध्ये इकडे पहा ती दाखवली बघा, ते ज्ञानाच्या दृष्टीने पाहतात, चराचरामध्ये भगवंतांना पाहत असतात, सेवेने भगवंतांशी जोडलेले असतात. आणि त्यामुळे ते आनंदी असतात, कृष्णांच्या सेवेमध्ये जोडलेले असतात. ह्यांना महात्मे म्हणायचं असतं. ते न शोचती न कांक्षची, कशाची आशा करत नाहीत ना कशाचा शोक करत. हा आणि अहंकाराने म्हणजे अशा स्वरूपात म्हणजे स्थितीमध्ये आपल्याला कर्म करायचं नाही. हे काय आलं आता जे पुढचा श्लोक आला तरी मी म्हंटल तर मागचा घ्या. हा तर अशा प्रकारे जे नाही 54 घ्या, 54. 54. हा तर ते बघा ते कधी शोकही करत नाहीत, कशाची आकांक्षाही करत नाहीत. तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी पुन्हा आलं पहा. हा की तुम्ही फक्त मनुष्य मनुष्य नाही तर आपल्या इथे सगळ्यांवर प्रेम हवं, आपलं सगळ्यांविषयी समभाव. अशा अवस्थेमध्ये त्यांना माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होऊ शकते. ओके. हे भक्तीच्या स्तरावर जायचं असेल तर आपलं हे असं हवं आपण. माताजी आता घ्या पुढची. हरे कृष्ण. हा मला अजून 54च दिसतोय. वाचा माताजी खरं 55 तुम्ही, म्हणजे पुढचा सॉरी. भक्त्या मामभिजानाति यावन्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ रूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. आणि आता कृष्णाने परत एकदा सांगितलं बघा, तुम्हाला भगवंतांकडे जायचंय ना, अनन्य भक्ती. हा हा एकमेव मार्ग आहे की मला ह्या भगवान पुरुषोत्तम भगवान ह्या रूपात यथार्थ स्वरूपात केवळ भक्तिमय सेवेद्वारे जाणता येतं. हा केवळ वापरलंय बघा. त्यामुळे भगवंतांकडे जायचा आणि भक्ती म्हणजे काय, दिव्य भगवंतांची दिव्य प्रेममय सोडा सेवा. मग तुम्ही जीवनाच्या हर एक अंगाने भगवंतांशी जोडून घ्या, त्यांची सेवा म्हणून करा. तेच रोजचं जेवण, तेच पैसे कमावणं, तेच कुटुंब सांभाळणं, तेच झाडं लावणं, हे जे काही आपण जे काही करतो आपली कर्तव्य म्हणून, ते सगळं कृष्णांशी जोडून घ्या. आणि अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने, कसं असतं ना, हळूहळू आपण आता तर आपण नुसती गीता उघडली आहे. त्यामुळे आता कुठेतरी जरा एखाद शब्द त्यातला वाचलाय तर हळूहळू कुठल्या तरी जन्मात नक्की भगवंतांकडे जाऊ, पण मार्ग मात्र हाच ठेवा. आम्हाला आता जी पुढची स्लाइड, हाच भगवत त्यांनी सांगितलंय बघा की तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. म्हणजे अनन्य भक्तीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण.
हा, मग आता तुमच्या कर्तव्याची प्रत्येकाची वाट ही वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या वाटणीला वेगळ्या प्रकारची कर्तव्य असतात. तर कृष्ण सांगतात की जर का तुम्ही शुद्ध भक्त असाल तर तुम्ही जी काय कर्म करताय तर जर का त्यांच्या आश्रयाखाली असाल तर त्यांच्या कृपेने शाश्वत अविनाशी धामाची प्राप्ती नक्की करू शकतो आपण. हा, पण त्यावेळी तुमच्या वाटणीची कर्तव्य सोडून जायची गरज नाहीये तुम्हाला कुठे. जिथे आहात तिथनं योग्य मार्गावर राहा आणि भगवंतांशी जोडून घ्या. हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारान् न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता आणि अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. हरे कृष्ण. हा, तर कृष्ण सांगतायत बघा की दोन्ही सांगितलंय. आपल्याला भगवंतांच्या भावनेने युक्त झालो ना तर ही जी माया आहे, हे जे भौतिक जगत आहे ना, हे आपण पार करू शकू. हा, इथले जन्म मृत्यू जरा व्याधी आणि बाकीची पण सगळी सुख दुःख आपण पार नक्की करू शकू. जर का भगवंतांच्या भावनेमध्ये नसू तर मात्र इथे कसं आहे, आपली कर्म आणि आपण असतं. हा, घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. हरे कृष्ण. तर आता पुन्हा एकदा सांगितलंय की बघा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे ना, प्रत्येकाच्या. आणि तो सर्व जीवांचे ना दिशेचं भ्रमण म्हणजे भ्रमण निर्देशित करत आहे. फक्त आपण त्यांचं थोडस ऐकायला पण हवं ना. आपण आपल्यामध्येच मी करता मी भोगता मध्ये इतकं गुरफटून गेलोय ना की जरासा सद्विवेक जागा केला आणि भगवंत काय सांगतायत हे ऐकलं तर नक्की आपण योग्य मार्गावर राहू. हे आणि ह्या शरीराला कृष्ण काय म्हणतायत बघा, की ही मायेने बनवलेलं हे यंत्र. जशा आपल्या गाड्या बिड्या असतात ना तशा, तर हे पण शरीर म्हणजे एक यंत्र आहे मायेने बनवलेलं. तर आपण आहे ना ह्याच्यावर आरूढ व्हा, बुद्धी वापरा आणि भगवंतानी सांगितलेल्या मार्गावर जायला पाहिजे. तर आपला पण रस्ता योग्य राहणार. हा, तसं नाही केलं तर मग जे आहे तसं म्हणजे आपल्या कर्मफलांप्रमाणे. ओके. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. नाहीतर जरा कृष्णांशी जोडलेलं राहू तर भगवंत हृदयातच आहेत. ते आपल्याला वाट दाखवतील, ह्यावर ठाम विश्वास ठेवा की नक्की ते हृदयात आहेत. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार. हरे कृष्ण. वाचा माता. हरे कृष्ण. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. हरे कृष्ण. बघा, कृष्ण सांगतात की आपण ना भगवंतांना शरण जायला पाहिजे. हा, परमेश्वर भगवान कृष्णांना शरण जायला पाहिजे. त्यांच्याच कृपेने आपल्याला ना शांतता, त्यांच्या धामाची प्राप्ती नक्की होऊ शकते. हा, ते आपल्या हृदयातच आहेत ना. इथे ते राजारुद्र प्रताप रुद्र आहेत बघा. त्यामुळे जे काही जीवन जगतोय ना हे भगवंतांना अर्पण करून शरण जाऊन करायला हवं. ओके, घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण.
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण येथेच्छसि तथा कुरु. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. हरे कृष्ण. आता हे ना भर महायुद्धाच्या ठिकाणी कृष्णाने अर्जुनाला एवढं गहिर गोपनीय असं ज्ञान दिलं आणि कृष्ण हे म्हणजे नात्यांमध्ये पण किती हे हवं बघा, की कशी आपली नाती हवीत हे पण कृष्ण सांगतात. एवढं सगळं करून एक स्वातंत्र्य पण हवं आपल्या नात्यांमध्ये द्यायला. आपण ते काय सांगतायत बघा, की मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सगळं सांगितलेलं आहे. आता तू विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. हम्म. ते असं नाही म्हणत आहेत की आता मी तुला सांगितलंय बाबा आता तू करायलाच हवंस. तू विचार कर म्हणतायत ह्याच्यावर आणि तू तुझा निर्णय घे. मग त्याची पुढे चल. आणि आपण किती आग्रही असतो बघा की फळासाठी, मी करता मी भोगता मध्ये. आणि कृष्ण म्हणजे तुमच्या लक्षात येतं ना त्यांना का परम वैरागी म्हटलेलं आहे. हरे कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे. हरे कृष्ण. हा, सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. हा, तर आपण तुम्हाला म्हटलं होतं बघा की हा श्लोक आपल्याला 18व्या अध्यायात परत येणार. मन्मना भव मद भक्तो. तर ना मी भक्ती करू म्हणजे काय करू, तर आपल्याला हे करायचंय, सदैव भगवंतांचे चिंतन करा, त्यांचा भक्त व्हा, त्यांचं पूजन करा आणि त्यांना प्रणाम करा, नमस्कार करा. याप्रमाणे निश्चितपणे आपण भगवंतांना प्राप्त होऊ. आणि प्रतिज्ञेने सांगतात, आणि आपली प्रतिज्ञा नाहीये ही काल घेतली आणि आज विसरली, ही भगवंतांची प्रतिज्ञा आहे. हा, प्रतिज्ञा घेऊन सांगतायत भगवंत, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. त्यामुळे एक लक्षात ठेवा की अर्जुन इथे त्यांच्या सखा, आपल्याला ना भगवंतांशी एक नातं जोडून घ्यावं लागणार. हे प्रेमाचं आदान प्रदान नुसतं तो तो कोणतरी अशामधून होणार नाही. तुम्ही त्याला काहीतरी आपलं समजा, आपला मुलगा, आपले आई वडील, आपला भाऊ, आपला मित्र, गुरु, असं काहीतरी जे तुम्हाला जे त्यांच्याशी नातं जोडायला आवडतं ते नातं जोडून द्या आणि त्याच्यामध्ये आदान प्रदान करा. त्याशिवाय कसं करणार ना तुम्ही मन्मना भव मद भक्तो. आणि जसं त्यांच्याशी जोडलेलं राहाल तसं आपोआप नेहमी, म्हणजे अर्जुनाने विचारलं ना तुम्हाला सर तुमचं नित्यस्मरण आम्ही कसं करू, तर कृष्णाने सांगितलं त्याचा सराव कर. ते नक्की होईल, ते तुम्ही त्यांच्याशी जोडलेले राहाल तर. हा, मग त्याची घ्या पुढे. हरे कृष्ण. सर्वान् धर्म परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्ण. आता इथं ना सर्व धर्माचा त्याग करून म्हणजे ना केवळ मलाच शरण आहे. तर ना असं आपल्याला थोडीशी भीती वाटते ना की मी असं आहे आणि कृष्ण माझा स्वीकार करतील का. तर कृष्ण सांगतायत की तू भिवू नकोस. तुम्ही ज्या जीवनाच्या म्हणजे कुठेही जीवनाच्या ज्या ठिकाणी आहात, तिथनं आता तुम्हाला जेव्हा भक्तीविषयी कळेल, तुम्ही मला शरण या, मी तुमचा स्वीकार करेन. भयभीत होऊ नका. हा एक अर्थ, की जिथं आहात तिथनं मला तुम्ही शरण या. फार विचार करू नका. बाकीचे सगळे विचार सोडून द्या आणि मला पहिल्यांदा शरण या. आणि दुसरं कसं असतं ना, हे गुरूंच्या म्हणजे जर का तुम्ही असं सर्व धर्म परित्याज आणि संन्यास वगैरेचा विचार करत असाल, तर हे गुरु सांगतात. हे कधीही आपण निर्णय घ्यायचे नसतात. तुमचे गुरु तुम्हाला योग्य वेळेस सांगणार आणि तेव्हा मग तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या वगैरे बाजूला केलेल्या असतील आणि मग संन्यास कधी घ्यायचा हे गुरु सांगतात. हा दुसराही एक अर्थ आहे. पण सध्या तरी पहिल्यावरनं तरी आपण जिथे आहात तिथून भगवंतांना शरण जाऊ शकतो आणि भगवंतांना जोडून घेऊ शकतो. वाचा माताजी.
इदन्ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च माय्योऽभ्यसूयति. माताजी, माझं नेटवर्क जाण्याची शक्यता आहे, कारण वादळ सुटले आणि पाऊस पडायचं असं झालंय. ओके, मग मला तुम्ही होस्ट नाही, पण बघते, माझ्याकडे ही पीडीएफ आहे, मी शेअर करीन. हा, मी माझ्याकडे होस्ट करून ठेवते तुम्हाला. हा, को होस्ट आहे ना मी. को होस्ट आहात माताजी. मग सोडा तुम्ही, मग आपण कम्प्लीट करत राहू, मीच होस्ट होणार. मग मग काय, माझ्याकडे आहे पीडीएफ, मी शेअर करीन. हो, चालेल. हा, बघा हा, कृष्ण काय सांगतायत, जो तप करत नाही, जो भक्त नाही, जो भक्तिमय सेवा करत नाही, तसेच जो माझा द्वेष करतो, त्याला हे परम गुह्य ज्ञान सांगू नये. हा, म्हणजे ज्यांना कृष्णाविषयी आस्थाच नाहीये, कुठल्याही स्वरूपाने तो कृष्णांशी काय जोडायच्या काय शक्यता कमीच आहे, त्यांना हे सांगू नका म्हणताय. मग आता तुम्ही विचार करणार, असं सांगू नका म्हणताय, तर आपण का सांगतोय? तर आम्ही एक चान्स घेतो इथे. प्रभुपाद स्वामी म्हणाले, मी इथे एक चान्स घेतो आणि सगळ्यांना हे ज्ञान जगभर, तुम्ही बघा, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी कॉलेज, कॉर्पोरेट ऑफिसेस, शाळा, वेगवेगळे खूप ठिकाणी जाऊन ह्याचा प्रचार प्रसार आपण करत असतो. का? तर गुरूंची आज्ञा आहे म्हणून. कृष्ण जरी नको म्हणत असले तरी आपल्या गुरूंची आज्ञा आहे म्हणून आपण हे करतोय. हा, की कसं असतं ना, काही अज्ञानात असतात, पण जर का खरं त्यांना कळलं तर ते खरोखर खूप शुद्ध भक्त होऊ शकतात. म्हणून आपण इथे एक चान्स घेतो आणि त्यांना हे ज्ञान देतो, फक्त गुरूंच्या आज्ञेमुळे. हा, बाकी काही नाही. हा, घ्या त्याची पुढची स्लाइड. आणि तुम्ही पण तो घ्या, अवश्य थोडासा प्रयत्न करा की तुमच्या आजूबाजूचे पण ह्याच्यामध्ये जोडले जातील. हा, घ्या माताजी पुढे. आहेत काय माताजी? हा, आहे. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्य संशयः. हरे कृष्ण. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल, त्याला निश्चितपणे शुद्ध भक्तिमय सेवा प्राप्त होईल आणि अंततः तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. तर आहे ना, हे बघा, भगवंतानी जो मनुष्य, मग इथे जे कोण भगवंतांचं हे जे गीतेचं ज्ञान आहे ना, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवून, म्हणजे भगवंतांशी, कृष्णांना बरोबर, म्हणजे भगवंत कृष्ण ह्यांच्या बरोबर सामान्य लोकांना जोडण्याच्या कामात आहेत ना, ते हे जे परम गुह्य ज्ञान रहस्य सांगेल, तो निश्चितपणे ते शुद्ध भक्तीचे त्याला प्राप्त पण होईल आणि भगवंतांकडे परत जाईल, ह्यात मुळीच शंका नाही. म्हणजे आपले सगळे संत वगैरे ह्यांनी हेच केलं. त्यामुळे बघा, कृष्ण सांगतायत की अंततः तो माझ्याकडे परत येईल, ह्यात मुळीच शंका नाही. हा, माताजी घ्या पुढे. किती पवित्र आहे बघा हे ज्ञान. म्हणजे चौथ्या अध्यायात कृष्णाने सांगितलेलं ना, की हे तुम्ही ऐकलं, वाचलं, बोललं तरी तुम्हाला पवित्र करणार. हा, वाचा. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि. हरे कृष्ण. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. हरे कृष्ण. मग हे ज्या भगवद्गीतेच्या ह्या भागवतम ह्याच्या ज्ञानाच्या प्रचार प्रसारामध्ये जे गुंतलेले असतात ना, इथे प्रभुपाद स्वामी घ्या, आपले नामदेव महाराजांनी तर अटके पार गेले होते भागवत धर्माची ध्वजा घेऊन. तर त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असे कोणीही सेवक भगवंतांना या जगामध्ये असत नाही आणि होणारही नाहीत. हा, माताजी घ्या, की किती पवित्र आणि उच्च कार्य आहे बघा, की ह्या, मग तुम्ही हे ज्ञानाचा प्रसार प्रचार करणं. या पुढे माताजी. हरे कृष्ण. अध्येष्यते च
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः. आणि मी घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. हरे कृष्ण. आणि बघा ना, कृष्ण ते कृष्ण आहेत, एकतर सर्वाकर्षक आहेत, की नाम घेतलं तरी आपल्याला पापातून मुक्त वगैरे करतात. आणि किती म्हणजे प्रेमळ, की ते घोषित करतायत की आपण जे आता इथे भगवंतांना समजून घ्यायचा हा प्रयत्न करतोय ना, या गीतेचा अभ्यास करतोय, ह्याला पण असं समजून घेतायत की तुम्ही तुमच्या बुद्धीने भगवंतांची पूजा करताय. हा, आणि घोषित करतायत ते. हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. हा, श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. हरे कृष्ण. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकाची तो प्राप्ती करतो. हरे कृष्ण. पुन्हा एकदा ऐका. श्रवण भक्ती ही श्रवणम कीर्तनम म्हणजे भक्तीची सुरुवात आहे श्रवण. कसं करायचंय? एकतर पहिलं कृष्णांमध्ये श्रद्धा हवी आणि त्यांचा द्वेष मत्सर करायचा नाही. हा, तर तुम्ही हे श्रवण सुद्धा एवढं म्हणजे पुण्यदायक आहे की तुम्ही सगळ्या पापातून मुक्त व्हाल आणि भगवंतांच्या धामाची प्राप्ती करू शकाल. फक्त श्रद्धेने आणि द्वेष न ठेवता करा. पूर्ण श्रद्धा हवी आपली. हा, माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढनिश्चयी आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास सिद्ध आहे. हरे कृष्ण. बघा हा, जो अर्जुन पहिल्या अध्यायात कसा झाला होता, दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पण हातातनं शस्त्र वगैरे गळून पडलो होतं, रडू लागला होता. तर अर्जुन आता काय सांगतोय, हे कृष्ण, हे अच्युत, आता माझे मोह नष्ट झालेले आहेत, ती दुःखाची कारणं जी मी सांगितली, आणि तुमच्या मी स्वतःला काय समजत होतो की मी अर्जुन आहे, मी ह्या आहे, मी आता तो काय म्हणतोय की मला तुमच्या कृपेने माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली. म्हणजे कुठली स्मृती सांगा? तो काय विसरला होता मी अर्जुन आहे? तर मी भगवंतांचा अंश आहे. हा, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांचा नित्य दास आहे, हे ते. हम्म. तर ही स्मृती त्याला प्राप्त झाली आणि तो दृढ निश्चयी झालाय आता. आणि मुख्य म्हणजे ना, मगाशी पण सांगितलं ना, आत्ताच्या मागच्या श्लोकात, की तुम्ही श्रवण हे श्रद्धा ठेवून संशय मुक्त होऊन कृष्णांशी जोडलं जायला पाहिजे. हा, आणि तो आता त्यांच्या म्हणजे तो म्हणतोय आता, कुठून युद्ध सुरू करूया सांगा, मी तुमच्या आज्ञेनुसार कर्म करायला मी सिद्ध झालेलो आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, गीता ही तुम्हाला कर्तव्याच्या मार्गावर चालायला सांगते. आपणही आपली कर्तव्य अतिशय सुंदर प्रकारे पार पाडायला पाहिजेत, भगवंतांची इच्छा म्हणून, भगवंतांची सेवा म्हणून. हा, माताजी घ्या पुढे. वाचा. वाचू का मी? थांबा. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या हरे दोन कृष्ण. महात्म्यांचा आहात काय माताजी? वाचा. हा, संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. 18.75 योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे परमगुह्य ज्ञान प्रदान करीत असताना केवळ व्यासकृपेनेच मी साक्षात श्रीकृष्णांच्या मुखातून हा परम गोपनीय योग ऐकला आहे.
18.76. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. तर दुसरं अर्जुनातला फरक बघितला. आता संजयचे वाक्य. आता संजय आहे कोणाचा मंत्री? धृतराष्ट्राचा. हा, आणि तो धृतराष्ट्राला, राजाला स्वतःच्या समोर काय काय सांगतोय बघा, की ह्या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकलाय, महात्मे म्हणतोय, आणि तो अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. पुन्हा भगवंतांना काय म्हणतोय बघा, योगेश्वर म्हणतोय. योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हे ज्ञान प्रदान करताना व्यास कृपेमुळे. हे ना, हा जो संजय आहे, ह्यांचे गुरु कोण आहेत? व्यास आहेत. आठवण काढतायत बघा, की गुरूंच्या कृपेमुळे, गुरुनी दिली ना त्यांना ती दिव्य दृष्टी, म्हणून मी हे साक्षात भगवंतांच्या मुखातनं हा योग ऐकला आहे. आणि ना त्यांच्या ह्या अद्भुत अशा संवादाचं मला वारंवार स्मरण होतंय, आणि मी पुन्हा पुन्हा हर्ष अनुभवतो. म्हणजे ना, गीता ही आनंदाचा सागर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कृष्णांशी जोडलं जाता ना, तुम्हाला शांतता, आनंद आपोआप आपल्या हृदयात प्रकट होतात. तो सांगतोय बघा, त्याला वारंवार आनंद वाटतोय. हा, माताजी पुढे घ्या. हरे कृष्ण. हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. हा, आणि तो पुढं काय म्हणतोय बघा, की मला हे विस्मय काय, म्हणजे तेच ते मग असं, की भगवंतांचं हे जे समोर रूप आहे ना कृष्णांचं, ते स्मरण केल्यामुळे मला अजून पुन्हा पुन्हा हर्ष होतोय. तो म्हणजे आनंदाचा अनुभव घेतोय तो. हा, माताजी घ्या पुढे. कसं आहे बघा, हा त्यामुळे कृष्ण भगवान कसे आहेत बघा हे. हरे कृष्ण. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे. हरे कृष्ण. आता बघा, तो आपल्या राजाला तोंडावर सांगून टाकतोय त्याचं मत. काय आहे त्याचं मत? की जिकडे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तिथेच विजय, असामान्य सामर्थ्य, ऐश्वर्य, नीती आहे. म्हणजे युद्धाचा डिक्लेअर करून टाकलं त्याने निर्णय स्वतःच्या राजाच्या समोर. हा त्याचं आणि तो स्पष्ट सांगतोय की हे माझं मत आहे. तिथंच धर्म आहे, तिथंच विजय, असामान्य सामर्थ्य आहे, की जिथे कृष्ण आणि जिथे अर्जुन आहे तिथे. हा, हे त्याचं मत आहे आणि तो घोषित करतोय. तर ओके, झाला आपला आजचा अध्याय. पण मी तुम्हाला म्हटलेलं ना, अर्जुन बदलला, संजयाने तो घोषितच करून टाकलं की यत्र योगेश्वरो पार्थो. फक्त नाही बदलला धृतराष्ट्र. का? तर तो मीच्या पलीकडे बघू नाही शकला. तर गीता तुमच्या हृदयात उमटवायची असेल हे ज्ञान, तर आपल्याला मीच्या पलीकडे बघावं लागेल. की मी करता, मी भोगता नाही, मी भगवंतांचा अंश आहे, मी त्यांचा नित्य दास आहे. मीच्या पलीकडे पाहाल तर खरं ज्ञान हृदयात उमटेल. प्रेमाच्या खऱ्या व्याख्या कळतील, की ते देण्यामध्ये आहे, ते सेवेमध्ये आहे, घेण्यामध्ये नसतं. तसं धृतराष्ट्र का तिथेच राहिला? तर मी आणि माझं ह्याच्यातच अडकून पडला. माझं आपल्याला गीतेकडे जायचंय, तर माझ्याच्या पलीकडे बघावं लागलं. आपण काय काय बघितलं बघा. ही कर्मयोगाद्वारे बंधनातून मुक्तता, ते बघितलं. की यज्ञ, तप आणि दानाचा कधीही त्याग करायचा नाही, कारण ते महात्म्यांना पण पवित्र करतं, आणि ते आपलं कर्तव्य म्हणून करायचंय. मग कर्म करायला 5 घटक लागतात, पण 4ही असले आणि भगवंतांची अनुमती नसली तर होत नाही. भगवंतांच्या अनुमतीशिवाय इथे काहीही होणार नाही. हा, मग 3 गुण आपलं कसं सगळं नियंत्रित करतात ते बघितलं. पुन्हा एकदा वर्णाश्रम धर्माचं द्वारे शुद्धीकरण, म्हणजे आपल्याला ना भगवंतांकडे जायचंय हे ध्येय लक्षात ठेवा. वर्णाश्रम व्यवस्थेचा उपयोग करा साधन म्हणून. कशासाठी? कृष्णांची प्राप्ती करायला. हा, मग जरा गोपनीय ज्ञान परत बघितलं सगळं. मग त्याच्यानंतर शुद्ध भक्ती, आता कृष्णाने जे सांगितलं ते सगळं शुद्ध भक्ती, की त्यांच्याकडे जायला मनमनाभव मत बघतो किंवा
अनन्य भक्तीशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही. आणि आता निष्कर्ष बघितले, अर्जुनाने काय सांगितलं, संजयाने काय सांगितलं, तर ओके. आपलं इथे 18 दिवसात 18 अध्याय हा, माताजी पुढच्या स्लाइड घ्या, हा आपला उपक्रम पूर्ण झालेला आहे. थांबा हा, प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. हे वाचा माताजी तुम्ही हा श्लोक. कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे कृष्ण 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 रक्ष मां कृष्ण 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 पाहि मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां. चैतन्य चरितामृत मध्य लीला 7.96. हरे कृष्ण. हा, पुढची पण घ्या. तर आधी आपण गुरूंना प्रणाम करूया. जी काय सेवा केली गुरूंच्या चरणी अर्पण करते. हा, भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या दिव्य कृपेच्या शिकवणीवर आधारित. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि राधा गोविंदांच्या चरणी अर्पण करते ही सेवा. आणि आता इथे थांबते. तुम्ही माताजी गीता महात्म्य सांगतील ते ऐका हा, लिव्ह करू नका. आज काय किड्स बॅच झाली आहे कम्प्लीट. थांबा थोडा वेळ. माताजी तुम्ही गीता महात्म्य, कारण लक्षात ठेवा, तुम्ही पण कधीही गीता पठण करून पूर्ण केलात ना, गीता महात्म्य म्हणायचं. अथ गीता महात्म्यं. गीताशास्त्रमिदं पुण्यै यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च. मलनिर्मोचनं पुंसाञ्जलस्नानन्दिने दिने सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनम्. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतम्. गीता गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः. पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् एको देवो देवकीपुत्र एव. एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. ही 18 दिवसांची सेवा कृष्णाला समर्पित. कृष्णार्पणमस्तु. हरे कृष्ण. ओके. हा माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. आणि सर्वांच्या पण सर्वांना, तुम्ही इथे सगळे खूप आलात आणि उत्साह वाढवला. तुमच्या सर्वांच्या चरणामध्ये